एकतर तुमच्याच सगळ्या चॅनलवर काय झालं, कोणी काय केलं हे सगळ्यांना माहिती. एक माझ्यासाठी, मी काय विधानभवनमध्ये नाही पण मी पार्लमेंटमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाच्या आशीर्वादाने गेलेले. माझ्यासाठी ते पवित्र मंदिर आहे. त्याच्यामुळे असं कृती ही माझ्या ध्यानीमनी नाही. एकतर आपण सुसंस्कृत महाराष्ट्रातले सगळे सुसंस्कृत भारतीय आणि मराठी लोक आहोत. जी कृती झाली ती वाईट आहे, महाराष्ट्राच्या हिताची नाही. आणि अशा कुठल्याही कृती म्हणजे गेल्या 15 दिवसात अनेक व्हिडिओ झालेले आहेत जे सगळेच कुठलाही पक्ष असेल, मग तो आमचा असेल किंवा कुणाचा असेल, ही कृती अशी होता कामा नये या मताची मी आहे. मग कुणाची ती चूक असू दे, आमची असू दे, समोरची असू दे. माझं म्हणणं आहे ते मंदिर आहे, सशक्त लोकशाहीचं मंदिर आहे. आणि अशा मंदिरात अशी कुठलीही घटना, आणि मंदिरात कशाला, त्या रस्त्यावरही होऊ नये. चर्चा करा ना, चर्चा करा. मतभेद असण्यात काही गैर नाही, मतभेद असावे, पण मनभेद इतकेही टोकाचे नसावे की लोकांनी असं वागावं. आणि काल एका चॅनलवर, मी असं म्हणत नाही की हा चुकला किंवा तो चुकला, पहिलं कोणी केलं हे सगळ्या चॅनल्सनी पाहिलं, पण म्हणून त्यांनी आपल्याला मारलं म्हणून आपण काय केलं पाहिजे. माझी थोडीशी मतं अशा बाबतीत वेगळी आहेत. कार्यकर्त्यांचे इमोशन्स असतात, त्याचा मान सन्मान करते मी. पण मला असं वाटतं कालची जी कृती झाली याच्यासाठी मी विनंती करीन की माननीय मुख्यमंत्र्यांनी एक ऑल पार्टी मीटिंग बोलवायला पाहिजे होती. सगळ्यांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन मार्ग काढायला पाहिजे होता. अनेक वेळा आमच्याकडे मारामारी वगैरे होत नाही, थँक गॉड.